जय भीम साथींनो. आज खरं तर या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की थोड्या दिवसांअगोदर आपल्या चॅनलवरती आपण एक विषय जो आहे शिंगाडी ग्रामपंचायत तालुका रावेर जिल्हा जळगाव या संदर्भात चर्चा केली होती की पुनर्वसनाचा विषय या गावाचा अतितटीचा बनून गेलेला आहे. 25 वर्ष झाले इथले ग्रामस्थ जे आहेत ती ग्रामस्थ लढा देत आहेत. कशासाठी? तर आम्हाला आमच्या गावाचं पुनर्वसन होऊन भेटलं पाहिजे म्हणून. शासनाच्या धरणाचे दरवाजे उघडले की पाणी अक्षरशः आमच्या घरांपर्यंत शिरतंय, एवढी आमच्या जीवावर बेतलेली व्यवस्था आहे. 25 वर्ष झाली. 2012 असेल, 14 असेल, 13 असेल, 15, 20, 21, 25 वर्षापासून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, परिवहन मंत्री असतील किंवा पुनर्वसनग्रस्ताचे मंत्री असतील, या सगळ्यांसोबत आम्ही पत्रव्यवहार करत आहोत, पण आम्हाला अजूनपर्यंत न्याय भेटला नाही. संबंधित गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्यावेळेस पुनर्वसन अधिकाऱ्यांना भेटायला जातो किंवा इतरही अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटायला जातो, शेवटच्या टप्प्यामध्ये संपूर्ण काम येऊन थांबलेलं आहे. आता ही प्रोसिजर फक्त प्रांत साहेबांकडे, फैजपूर प्रांतांकडे अडकून पडलेली. प्रांत साहेबांनी लवकरात लवकर भूसंपादन करून आम्हाला आमच्या जमिनी द्याव्या, जेणेकरून आमच्या मुलाबाळांच्या पोटाचा प्रश्न आम्ही सोडवू शकू. मी जर का या ठिकाणी असं म्हणलं तर कदाचित तुम्हाला विनोद वाटेल किंवा हसायला येईल, पण संबंधित गावकऱ्यांची मुख्य अडचण काय माहितीये का? की यांचे घर बघून यांना कुणी मुली द्यायला तयार होत नाही. ही परिस्थिती आहे. मी बरोबर बोलतोय बाबा? काही चूक आहे त्याच्यामध्ये? शासनाला खरोखर खंत वाटायला पाहिजे. 25 वर्षापासून जर काही एखाद्या प्रकरणासाठी आपल्याला शासनासोबत लढा द्यायचा असेल तर स्वातंत्र्याचा काही उपयोग झाला नाही या देशामध्ये. मी मान्य करतो की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकरी महत्वाचे आहेत देशासाठी. शेतकऱ्यांना आपल्याला मरू द्यायचं नाही, आत्महत्या करू द्यायची नाही. त्यांचे जे काही उत्पन्न असेल, त्यांची जे काही मोबदला असेल, तो मोबदला शासनाने त्यांना 100% दिला पाहिजे. पण या गरीब लोकांकडे सुद्धा बघितलं. काही दिवसांअगोदर अशीच घटना शिंगाडी ग्रामपंचायतीमध्ये घडली होती. महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या फळीला शेण फेकण्याचं घाणेरडं नीच कृत्य झालं होतं. त्या दिवसापासून संबंधित गावातले सवर्णवादी लोक जाती व्यवस्था त्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतायत, भेदाभेद करण्याचा प्रयत्न करतायत. इथं जातीवादाचा वास आम्हाला आल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी निवेदन करतो माननीय प्रांत अधिकारी यांना, माननीय आमदारांना, माननीय खासदारांना, माननीय मंत्र्यांना किंवा इतरही समाजाचे जितके काही पुढारी असतील आंबेडकरी चळवळीच्या जळगाव जिल्ह्यामध्ये, सगळ्यांनी शिंगाडी ग्रामपंचायतीच्या लोकांची पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. एक मूठ आणि एक जूट आहोत ही दाखवून देण्याची आज गरज. या लोकांचा प्रश्न आज आपण आवाज उठवणं गरजेचं आहे. कुणी या प्रश्नाला हात घालायला तयार नाही. ना न्यूज चॅनलवाले हात घालायला तयार आहेत, ना पेपरवाले हात घालायला तयार आहेत, ना कुणी तयार नाही. लोकांसाठी बोलणार कोण? बाबासाहेबांनी हाच आपल्याला मंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, याच्यासाठी दिला होता की अन्याय सहन करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. या लोकांची जी व्यथा आहे ती शासनाच्या दरबारी आपल्याला फोडून सांगायची आहे, कानावरती त्यांच्या पडली पाहिजे. धन्यवाद. जय भीम.